आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि स्वागत करत असताना गेल्या 11 वर्षापासून या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं आदरणीय मोदींचं सरकार काम करते. आपण सगळेजण अख्खा भारत देश किंवा जगाच्या पाठीवर भारत देशाला मान सन्मान प्रतिष्ठा या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये मिळवून देण्याचं काम आदरणीय मोदींच्या सरकारने केलं. हा 11 वर्षाचा कालखंड विकसित भारताचा अमृतकाळ म्हणून या कालखंडाकडे पाहिलं पाहिजे अशा पद्धतीचे दैदिप्यमान कामगिरी आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली झाल्याचे आपण सगळेजण पाहतो. हा कालखंड हा सुवर्णाक्षराने लिहिला जाईल. विकसित भारत, आत्मनिर्भर भारत आणि संकल्प ते सिद्धी या मंत्राने हा कालखंड ओळखला जाईल. हा 11 वर्षाचा प्रवास हा सरकार म्हणून आदरणीय मोदीजींनी करत असताना देशाच्या 140 कोटी जनतेला सोबत घेऊन या 140 कोटी जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवून हा मजबूत भारत घडवण्याचं काम आदरणीय मोदीजींनी आपल्या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये केलं. आता 11 वर्षाचा कालखंड एका पत्रकार परिषदेमध्ये सांगणं किंवा एका भाषणामध्ये सांगणं हे जरी शक्य नसलं तरी 11 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काम, जे ठळक मुद्दे या सरकारनं केले त्या संदर्भात आज आपल्याशी थोडं बोलावं म्हणून आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर देशाने केलेला आपण पाहतो. 2011 पूर्वीचा भारत आणि आताचा भारत यातला फरक आपण बघितला. त्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यानंतर देशाच्या विकासाला मिळालेली गती याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सरकार आज देशामध्ये काम करते, ज्या ज्या राज्यामध्ये काम करते, त्या त्या राज्यामध्ये गरीब लोकांना सोबत ठेवून गरिबांच्यासाठी काम करणारं सरकार म्हणून आपण सगळेजण या सरकारकडे पाहत असतो. गरिबांचा झालेला विकास म्हणून आपण या सरकारच्या कामगिरीकडे पाहत असतो. सरकार म्हणजे सेवा, सरकार म्हणजे भूक हे नाही तर सरकारमध्ये सेवा ही भूमिका घेऊन आज देशामध्ये सरकार काम करते. सुशासन ही देशाची संस्कृती या निमित्तानं बनल्याचं आपण सगळेजण पाहतो. त्यामुळं गेल्या 11 वर्षाच्या अमृत कालखंडामध्ये भारत एक विकसित राष्ट्र बनण्याच्या दृष्टीनं एक एक पाऊल पुढे टाकताना आपण बघतोय. देशाची अर्थव्यवस्था मजबूत होताना आपण बघतोय. आज जगामध्ये देशाची 5 नंबरची अर्थव्यवस्था, मजबूत अर्थव्यवस्था म्हणून बघत असताना आता ती 4थ्या नंबरपर्यंत आपण पोहोचलो. आणि हे वास्तव आपल्या सगळ्यांना मान्य करायला लागतं. आणि याला मोदीजींचं सरकार, मोदीजींचं धोरण, मोदीजींचा सर्वसमावेशक विकास हे या सगळ्या भूमिकेला कारण आहे हे आपण सगळेजण जाणून घ्या.